वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स. हा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही डॉमिनिकन रिपब्लिक हे जे कॅरेबियन सीमध्ये कंट्री येते त्यातल्या प्युर्टो प्लाटा या सिटीला व्हिजिट केलं. आणि या आयलँडवरती सगळीकडे स्पॅनिश ही लँग्वेज यूज केली जाते. आणि ही जी प्लेस आहे त्याचं नाव होतं क्रिस्टो डेंटोर, ज्याचं मिनिंग आहे क्राइस्ट द रिडीमर. आणि हे प्लेस होतं माउंट इसाबेल ह्या माउंटनवरती एक व्हाईट कलरचं डोम शेपचं त्यांनी जेल क्रिएट केलेलं आहे. आणि त्या जेलच्या वरती हे जीजस क्राइस्टचं टॉल स्टँडिंग स्टॅच्यू आहे. ही प्लेस एकदम सिनिक होती कारण की हे व्हाईट क्लाउड्स, स्काय आणि लांबपर्यंत दिसणारं ते ओशन, मग एका साईडला दिसणारं ग्रीन माउंटन्स आणि ह्या आयलँडवर प्लेस असलेले हाऊसेस, खूप इन्क्रेडिबल व्ह्यू होता. आणि या प्लेसवरती तुम्ही 2 वेजनी येऊ शकता, आयदर बाय रोड और बाय अ केबल कार. त्याचेच हे तुम्हाला केबल्स दिसत आहेत. विंडमिलच्या समोर माउंटन्स आहेत, तिथं त्याच्या मागे आमची शिपचं पोर्ट होतं. हा येलो टी शर्टमधला जो पर्सन होता तो तिथला लोकल गाईड होता. तो आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत होता. प्लस त्याने डिफरंट पोजेस दाखवले फोटोग्राफ्स क्लिक करण्यासाठी. आणि ह्या रेस्टॉरंटच्या बॅक साईडला बीच होतं आणि त्या रेस्टॉरंटमध्ये एक कॅट होती. तर एलिशाला ती खूप आवडली आणि एलिशा तिच्याबरोबर खेळत होती. मग तिथेच आम्हाला पॅरेट बरोबर फोटो काढायला सुद्धा मिळालं. लंचनंतर आम्ही डाऊनटाऊनची टूर केली आणि त्यामध्ये पहिला स्टॉप होता हे चॉकलेट फॅक्टरी. नेक्स्ट स्टॉप होता हे त्यांचं माइंड म्युझियम, ज्या म्युझियममध्ये त्यांच्या तिथले 2 फेमस स्टोन्स, अंबर स्टोन हे ऑरेंज कलरचं आणि ब्ल्यू कलरचं एक स्टोन आहे ज्याचं नाव आहे लारीमार. ह्या स्टोन्स कसे क्रिएट होतात हे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी तिथे आम्हाला दिलं. आणि ह्याचे ते ज्वेलरीज देखील बनवतात. You see the ant? And right over here we have the mosquito, like a Jurassic Park. You can see the mosquito right there? You see? Right over the amber. Because the amber, we find it on the ground, only on the mines like this. You know? So here in our museum, आणि या डायनॉसॉरवरती सगळे अंबर स्टोन्स आहेत म्हणून त्यांनी ते डिस्प्लेला ठेवलं होतं. honey gases and mosquitoes inside. You see? We have the honeybee, our bumblebee right here. You see the bumblebee? And here is the mosquito, like a Jurassic Park movie. Let me show you here. Are those You see? real? Mosquito. The sticky, when they go to the mine, amber changes like this.
if they polish and shape, that's a stone can change like that. You see, that is all the color of the amber. And also family. आणि तिथे सिगार्स पण बनवले जातात. हे होते मॅग्नेट्सचे सुव्हिनियर्स, ज्याच्यामध्ये त्यांचे फेमस स्टोन लारिमार आणि ॲम्बर होतं. आणि इथंच त्यांचं वर्कशॉप होतं, ज्याच्यामध्ये त्यांचं पॅकेजिंग ऑफ सिगार्स चालू होतं आणि त्याच्या मागे अंबर आणि लारिमारचं पॉलिशिंग. वाईन रम आणि काय सांगितलं सागर? हनी. I think that you can. तिथं आम्ही सगळ्यांनी वाईन टेस्टिंग सुद्धा केलं. तिथे डाऊनटाऊनला एक अम्ब्रेला स्ट्रीट होती. तिथे एक पर्सन असे रील्स बनवून देत होता. ग्रीन शर्टमधला हा आमचा ड्रायव्हर होता आणि तो आम्हाला पूर्ण डाऊनटाऊनमध्ये फिरवत होता, कारण की सगळे प्लेसेस वॉकेबल डिस्टन्सवर होते. आणि हे आहेत फेमस तिथली पिंक स्ट्रीट. त्यानंतर आम्ही तिथल्या या चर्चला व्हिजिट केलं. लास्ट स्पॉट होता आमचा हे फोर्ट. जे फोर्ट आम्ही बघायला गेलो ते अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी क्लोज्ड होतं, कारण की डॉमिनिकन रिपब्लिक यांचा त्या दिवशी रिपब्लिक डे होता. त्यामुळे त्यांचे काही इव्हेंट्स त्या फोर्टच्या अराउंड होणार होते. बट एनिवेज आम्ही तो टाईम एन्जॉय केला. बरेच फोटो सेशन असे केले. बाहेरूनच फोर्टचा व्ह्यू एन्जॉय केला. आणि आम्ही आमच्या पोर्टकडे जात असताना ऑन द वे आम्हाला रोडवरती दिसली ऑटो रिक्षा आणि ते पाहून खूप छान वाटलं, कारण की इकडे अमेरिकेमध्ये आम्हाला रिक्षा पाहायला मिळत नाही. सो इट वॉज रिअली एक्सायटिंग. पोर्ट एंट्रीपासून ते क्रूजपर्यंत जाण्याच्या वेवरती जेफ थकून गेला होता आणि त्याला तिकडे सायकल रिक्षा दिसले आणि ती राईड त्याला एन्जॉय करायची होती. तर आम्ही तिघांनी बसून क्रूजपर्यंत ती राईड एन्जॉय केली. आणि हे
आमचे क्रूजवाले बाहेर स्टॉल लावून आम्हाला रिफ्रेशमेंट आणि हॉट नॅपकिन देत होते फ्रेश होण्यासाठी. आणि डिनरच्या वेळेस जेव्हा पण आमच्या डायनिंग रेस्टॉरंटमध्ये कुठल्याही गेस्टचा बड्डे असला तर ते अशा प्रकारे सेलिब्रेट करायचे आणि नेहमी 4 to 5 बड्डे सेलिब्रेशन व्हायचं. जेफ नेहमी किड्स क्लबमध्ये असल्यामुळे आमचं कधी फॅमिली फोटोशूट झालं नव्हतं. तर हा सेकंड लास्ट डे असल्यामुळे आम्ही जेफ आणि एलिशाला ड्रेसअप केलं आणि त्या दिवशी आम्ही ॲज अ फॅमिली फोटोशूट भरपूर करून घेतले. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स.